टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। इचलकरंजी शहर महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा आणि पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ आली आहे। आपण टीव्ही9च्या प्रेक्षकांना यांत्रिक बोटीच्या साहाय्याने आपण हे दाखवते पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे इचलकरंजी शहराला जो कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणारा जो बारका पूल आहे तो इचलकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन पोलीस प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केलेला आहे। कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी तंतोतंत खबरदारी घेतली आहे। पूर जर वाढला तर पूरग्रस्त नागरिकांना हलवण्याची व्यवस्था सुद्धा प्रशासनाने तयारी करण्यात आली आहे। आपण जर बघितलं तर दरवर्षी याच मोसमामध्ये पुराचं पाणी वाढत असतं। आपण एका बाजूला जर बघितलं तर पंचगंगा नदीवर 58 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। राधानगरी धरणातून जवळजवळ 4000 क्युसेस पाणी सोडल्यामुळे पंचगंगेची पाणी पातळी वाढत आहे। आपण जर एका बाजूला गेलं तर कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर असणारं जे नरसिंहवाडी मंदिर आहे ते नरसिंहवाडी मंदिरामध्ये सुद्धा सध्या पाणी आलेलं आहे। आपण जर बघितलं तर आपल्याबरोबर इचलकरंजी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख संजय कांबळे, काय सांगाल टीव्ही9च्या प्रेक्षकांच्या माध्यमातून दरवर्षी तुम्ही आम्हाला हे अविस्मरणीय बोटीच्या माध्यमातून पूर परिस्थिती दाखवता आणि काय परिस्थिती आता पुराची? गेले 2 ते 3 दिवस झालं मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी झपाट्याने वाढलेली आहे। काल आम्ही सायंकाळी 7 वाजता आम्ही जुना जो पूल आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। कोणत्याही प्रकारची जीवितहानी आणि होऊ नये याची खबरदारी घेतलेली आहे प्रशासनानं। इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक तथा पल्लवी पाटील मॅडम यांनी पूर्ण आम्हाला याच्या सूचना दिलेल्या आहेत। कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये याची खबरदारी घ्यावी व ही लागणारी जी यंत्रणा आहे या ठिकाणी यांत्रिक बोट, त्याच्यावरचे जवान, परत फायर फायरफायटरचे जवान आणि समजा असं जर पाणी वाढत राहिलं तर या ठिकाणी नगरपालिकेचे 150 कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। कुठल्याही छावणीत जर स्थलांतर करायला लागलं तर जवळजवळ 42 छावण्या आपण त्या ॲक्टिव्ह करून ठेवलेल्या आहेत आणि स्थलांतर करण्यासाठी त्या ठिकाणी सर्व नागरिकांना हलवण्यासाठी कर्मचारी या ठिकाणी आपण त्यांची ऑर्डर काढून तयार आहे। आपल्यावरती हे संजय कांबळे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख, त्यांनी पूर्ण पूरग्रस्तांची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर कॅमेरामॅनना मी विनंती करतो की जो इचलकरंजी जोडणारा जो बारका यशोदा पूल आहे त्या बारक्या पुलाला पंचगंगेचं पाणी घासू लागल्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। त्याबरोबर जर बघितलं तर मोठा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, आपत्ती व्यवस्थापन ठेवलेलं आहे। यांत्रिक बोटीच्या साहाय्याने पंचगंगेच्या पात्रामध्ये दर 2 तासाला फेरी मारली जाते की कोणीही पात्रामध्ये उतरू नये, गाड्या धुण्यासाठी उतरू नये यासाठी पूर्ण खबरदारी सध्या घेतली जात आहे। आपण टीव्ही9च्या माध्यमातून ही अविस्मरणीय आपण दृश्य दाखवतोय। जर बघितलं तर छोटी मोठी मंदिरे सुद्धा आता पाण्याखाली गेलेली आहेत। त्यामुळं पंचगंगेचं पाणी झपाट्याने वाढवलेलं आहे, कृष्णेचंही पाणी झपाट्याने वाढवलं आहे। त्यामुळे आलमट्टी धरणातून सुद्धा पाणी सोडण्याचा विसर्गाची विनंती सध्या महाराष्ट्र प्रशासनाने कर्नाटक प्रशासनाने केलेली आहे। असा जर पाऊस जर राहिला तर नागरी वस्तीमध्ये सुद्धा पंचगंगेचं पाणी घुसण्याची सध्या चिंता व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन निखिल विशेष मी साईनाथ जाधव, टीव्ही9 मराठी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही9 मराठी, एकमेव।